रेडी झालं. सोमनाथच्या आउटस्कटमध्ये आलो आम्ही आता. हार्डली 2-3 किलोमीटरमध्ये हाच तो हायवे जो द्वारकाला घेऊन जाणार. हां आणि हा हायवे सरळ सरळ आपल्या टुवर्ड्स मुंबई. तर हे लोक आपल्याला भेटलेत आणि हे लोक बोलले की त्यांना फोटो काढायचा आहे म्हणून थांबवलं आम्हाला. सो गुजरातमध्ये रायडिंग कल्चर तर एवढं नाही हे समजून येतं की लोक खूप एक्साइट होतात आम्हाला बघून, आणि हे बघून आम्हाला पण खूप बरं वाटलं. वेलकम फ्रॉम सोमनाथ गाईज. टुडे इज 28 जून. 20 जून आहे आज आणि टाईम झाला इट्स ऑलमोस्ट 10:35 राईट नाव. तर वी आर ऑल सेट टू लिव्ह फॉर मुंबई. रात्री आपलं दर्शन वगैरे झालं. सकाळी पण आता जाऊन आम्ही मंदिरामध्ये दर्शन करून आलो आणि दर्शन केल्यानंतर आता ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे. तर आता प्लॅन असं आहे की इकडून आपण घोगाला जाणार आहोत, विच इज भावनगर. मी जामनगर बोलत होतो आय गेस कालपासून. तर भावनगरजवळ घोगा आहे, तिथे जेटी आहे, तर तिथपर्यंत जायचं आहे. आणि तिकडनं अगेन सेम रूट जेटीने आपण सुरतला जाणार, विच इज हजिरा, आणि मग तिकडनं अगेन मुंबई. सो दिस इज द प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर टुडे. तर भेटूया आपण आता बाईकवर. ओम नमः शिवाय. एक मिनिट माताजी. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे सोमनाथवरून. ऑल सेट गोईंग टुवर्ड्स मुंबई. तर आता जस्ट आपण सोमनाथ एकच्या मंदिरासमोर सोमनाथच्या आपण एक राऊंड घेऊन मग आपण निघून जाणार आहोत. वन लास्ट टाईम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो शेवटचं सोमनाथचं दर्शन करून घ्या. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इथून दिसत असेल की नाही आय हॅव नो आयडिया, पण इकडून मंदिर दिसतं आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. सी यू अंटिल नेक्स्ट टाईम. परत कधी वेळ येते काय माहिती आता सोमनाथला येण्याची. तर मित्रांनो आपण निघालो आहे फायनली सोमनाथ महादेव करून टुवर्ड्स आपलं घर मुंबई. इफ वी हॅड वन एक्स्ट्रा डे तर आपण इकडनं द्वारकाला जायचा प्लॅन करणार होतो. म्हणजे प्लॅन तर केलाच होता, ऑलमोस्ट प्लॅनिंग वॉज डन, बट आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे बिकॉज वी डोंट हॅव लीव ऑन मंडे. वी आर नॉट फ्री ऑन मंडे. त्यामुळे आपल्याला सोमनाथवरूनच घरी यावं लागतं आहे. बट दिस इज पार्ट ऑफ लाईफ. काहीतरी गोष्टी राहिल्या पाहिजेत ना परत येण्यासाठी. सगळंच कवर केलं तर परत येणार कसं. सो वॉट एव्हर हॅपन्स फॉर गुड रिझन. ऊन तर इथे सोमनाथ जवळ तर बऱ्यापैकी ऊन आहे. आणि बलकलावा पूर्ण वॉश वगैरे केला होता, इनरवेअर्स वगैरे, तर थोडेसे पूर्ण सुकले नाही आहेत. हे बघा एंट्री श्री सोमनाथ मंदिर प्रभास पाटण. तर बघता द्वारका 232 किलोमीटर्स, भावनगर स्ट्रेट 264 किलोमीटर्स, द्वारकासाठी लेफ्ट. तसं इकडनं द्वारका जाणं वॉज नॉट अ क्वेश्चन और इश्यू. द्वारकाला आपण पोचू शकत होतो, पण जे द्वारकावरून परत येण्यासाठी आपल्याला टाईम लागणार होता ते मॅनेज होण्यासारखं नव्हतं. हा जो लेफ्ट आहे हा जातो द्वारका. आपण चाललो टुवर्ड्स भावनगर. आता ही बाईकवाले इकडे टेम्पो आहेत, बाईक टेम्पो, आय डोंट नो काय बोलतात त्याला. हे हिरन नदी सोमनाथमधील. बात ये है कि इतना गर्मी में ना एक्स्ट्रा टाइम रास्ते पे नहीं रुकते, इसलिए मैं बोल रहा था थोड़ा तेज़ क्रूज़ करके तो ब्रेक एक्स्ट्रा लेंगे छाँव में. बट बाइक पे ऑन द बाइक इतना टाइम नहीं रहते फिर ज़बरदस्ती. तो बॉडी को थका देगा ना, धूप है अभी पूरा. या बाईक टेम्पो बुलेट वाटते ही गाडी तर, म्हणजे जी बाईक आहे पुढची. दिस इज आवर बाईक इज लुकिंग राईट नाव. आणि इकडे आपले साईनाथ भाऊ आहेत. रेडी झालं. सोमनाथच्या आउटस्कटमध्ये आलो आम्ही आता. हार्डली 2-3 किलोमीटरमध्ये हाच तो हायवे जो द्वारकाला घेऊन जाणार. हां आणि हा हायवे सरळ सरळ फेरीमध्ये चिल करू शकतो आपण. इवन इफ झोप आली नाही आली तरी. काल तर फेरीमध्ये मला झोप नाही आली आणि फेरीने 5.25 तास घेतले, म्हणजे फक्त 100 किलोमीटर करण्यासाठी, जे जरा जास्त होते. हायवेवरती आल्यावर एवढं भारी वाटतं ना. आणि ट्रस्ट मी गाईज हा हायवे खरंच खूप भारी आहे. म्हणजे जर रायडिंगच्या पर्स्पेक्टिव्हने, अनलेस फक्त मध्ये थोडंसं क्रॉसिंग वगैरे डॉग्स वगैरे येतात, गाय येते मध्ये, ते थोडंसं फक्त लक्ष दिलं तर बाकी एकदम मस्त सिच्युएशन आहे. रोडमध्ये खड्डे वगैरे काय नाही आहेत. विंड ब्लास्ट आहे आय सेड यस्टरडे, खूप जास्त विंड ब्लास्ट असणार, पण रस्ते टॉप नॉच. आणि कारने आलं तर विंड ब्लास्टची पण चिंता नाही. हे बघा लँडस्केप बघा, काय लँडस्केप आहे यार. आता हाच पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पुढच्या 200-250 किलोमीटरसाठी जवळजवळ 250 to 40 किलोमीटर्स हेच असणार आहे आता. स्ट्रेट. गुजरातमध्ये मित्रांनो पेट्रोल कम्पॅरेटिव्हली 10 रुपयांना स्वस्त आहे. मुंबईमध्ये 112-113 चालू आहे आणि इकडे 103 रुपये. वेलकम टू गुजरात.
समोर ऊन चाललंय, आपल्यासोबत क्लाउड एक बरोबर आपल्या डोक्यावरती सावली मेंटेन करत चाललाय. लगेच स्टॉपअप करून घेऊया. 80ची रेंज आहे माझ्या बाईकमध्ये, पण तरी पण फुल करणार आहे भाई. हां, नोजल तक ऑटो कट. फ्यूल अप तर झाला आहे आपला मस्त. आता रेंज 350 आहे आणि आय होप ह्याच्यामध्ये आपण गोगाला पोहोचूया. आणि एकदा सुरतला गेल्यावरती मला वाटतं टॉपअप करावं लागेल. हा काय क्लाउडी क्लायमेट आहे मस्त. बाईक राईड करायची मजाच वेगळी आहे यार या हायवेजवरती. म्हणजे इवन दो आम्ही भर उन्हाळ्यामध्ये चाललो आहे, समोर थोडंसं क्लाउडी क्लायमेट दिसतंय, एक्सपेक्ट करतोय की पाऊस वगैरे यायला नको. हे बघा, हे फक्त थोडे क्रॉसिंग आहेत ना, हे थोडे बघावे लागतात कारण की लोक अचानक राईट लेफ्ट करतात इकडे. आणि ऑब्व्हियसली क्रॉसिंग आहे तर राईट लेफ्ट लोक करणारच. नारळाच्या झाडांची बाग आहे पूर्ण. आला पहिला टोल गेट. लिटरली एवढे टोल आहेत ना की टोल लक्षात राहत नाही. मी काल मोजत होतो, भावनगरपासून सोमनाथपर्यंत 6 टोल आहेत आय गेस. परत आपल्यासोबत एक क्लाउड चालला आहे खूप मोठा सावली बनून. हॉटेल सर आहेत पण बंदच दिसत आहेत. काय सीन आहे या रोडला, का हॉटेल सर असायला पाहिजे पण लँडस्केप हॉटेल तसं ना असेल. लँडस्केप एवढे क्रेझी, काय मस्त नजारे आहेत यार. इकडे येऊन मस्त राहायला पण मजा येणार. ऑल्दो उन्हाळ्यामध्ये थोडा त्रास आहे पण सावली वगैरे राहिलं तर काय प्रॉब्लेम आहे. एवढं मस्त ग्रीनरी आहे पूर्ण, एकदम रिलॅक्स्ड आणि सिम्पल लाईफ. इंटरकॉम असल्याचे एवढे फायदे आहेत ना, म्हणजे इंटरकॉम असल्यामुळे बोर होणार नाही. अटेन्शन थोडंसं जास्त राहतं. असं नाही की तुम्ही पूर्णच वेळ ॲक्टिव्ह राहता, पण जी झोप वगैरे येते ते सगळं थोडंसं डिले होतं कारण की बडबड चालू असते. तुम्ही सॉंग्स ऐकू शकता, कॉल्स अटेंड करू शकता, सो ब्रेक्स वगैरे पण वाचतात. सो लाईफ लेसन इंटरकॉम इज व्हेरी नेसेसरी बट नॉट कंपल्सरी. विदाऊट इंटरकॉम पण आपण खूप राईड्स केलेत. इंटरकॉम तर आत्ता आला आहे. इंटरकॉमशिवाय राईड होत नाही असं नाही, पण असल्यावरती फक्त थोडंसं कम्फर्ट वाढतो बस. ह्या साईडला एवढ्या विंडमिल्स आहेत ना, हवा पण तेवढी आहे. सो पहिला ब्रेक आपण डिसाईड केला आता ऑलमोस्ट 150 किलोमीटर्स प्लस झाल्यानंतरच ब्रेक घ्यायचा कारण की रस्ता चांगला आहे. लंच ब्रेक घेण्याच्यासाठी डिस्कस करत होतो, तिथेच लंच ब्रेक घेऊन तिथेच अर्धा तास थोडंसं रिलॅक्स करून 10-15 मिनटं लंच झाल्यानंतर मग निघून डायरेक्ट नॉनस्टॉप पोचायला. एनर्जी तर ऑन टॉप आहे, झोप वगैरे एकदम मस्त झाली. पण कसं ना, हे जे उन्हाचा फटका आहे, ऊन जो घाम निघतो आतून पूर्ण, त्याने बॉडी थोडीशी एक्झॉस्ट होते, टायर्ड होते. गावाचं नाव प्राची, मेन्शन ऑल द प्राचीज इन कमेंट. इझी 90, 95, 97पर्यंत क्रूज करत करत चाललो आहे कारण की आज असं खूप जास्त घाई तर नाही आपल्याला. टाईम बाउंड आपण आहोत बट वी हॅव गुड इनफ टाईम, म्हणजे ॲटलिस्ट 1-1.5 तास तर वरती आपल्याकडे. आज सॅटर्डे बरोबर. आज सॅटर्डेच्या दिवशी ना सगळे लोक आय गेस टुवर्ड सोमनाथ वगैरे जातील अँड वी आर मुव्हिंग आउट ऑफ सोमनाथ. तसं तर ट्रॅफिकचा काही सीन नाही आहे, एवढा मोठा हायवे कायच सीन असणार ट्रॅफिकचा. हे विंडमिल्सचे आहेत पण सगळीकडे, एवढे विंडमिल्स आहेत ना इकडे. तेव्हा ह्या साईडला पण सगळे विंडमिल्स आहेत. एन्जॉय करा मित्रांनो तुम्ही हे रोड्स, ही जर्नी. कसं वाटतं आहे तुम्हाला आतापर्यंत जो सोमनाथचा ब्लॉग बघितल्यानंतर? आवडला की नाही तुम्हाला ब्लॉग? जर आवडला असेल तर डू सबस्क्राईब गाईज. असे खूप ब्लॉग्स येणार आहेत, अजून येत असतात. हे बघा विंडमिलचा केवढा मोठा फॅन आहे हा भाई साहब. 3 एका विंडमिलच्या पूर्ण. ए भाई तर हे लोक आपल्याला भेटलेत आणि हे लोक बोलले की त्यांना फोटो काढायचा आहे म्हणून थांबवलं आम्हाला. सो गुजरातमध्ये रायडिंग कल्चर तर एवढं नाही हे समजून येतं की लोक खूप एक्साइट होतात आम्हाला बघून. आणि हे बघून आम्हाला पण खूप बरं वाटलं की असं लोक थांबत आहेत, आम्हाला रिस्पॉन्स वगैरे देत आहेत. सो दिस फील्स गुड. काय एकदम 10 on 10 मार्क्स द्यायला पाहिजे त्या रोड्सला. एवढे भारी रस्ते आहेत विथ नो पॉटहोल्स. सो इट फील्स गुड रायडिंग ऑन सच रोड्स. इवन इफ ऊन असेल वगैरे काही असेल बट स्पीड मेंटेन करू शकतो. टॉकिंग अबाउट आवर सोमनाथ दर्शन, एवढं मस्त सोमनाथ दर्शन झालं. आम्ही रात्री जवळजवळ 8:15ला सोमनाथ मंदिरामध्ये गेलो. तिथे 2 मंदिर आहेत, एक अहिल्यादेवी होळकर
त्यांनी स्थापित केलेलं आहे त्या मंदिरामध्ये गेलो. त्यानंतर मेन सोमनाथ मंदिरामध्ये गेलो. हार्डली हाफ ॲन आवरमध्ये आमचं पूर्ण दर्शन झालं. हाफ ॲन आवरमध्ये दर्शन झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबून 10-15 मिनटानंतर लेझर शो होता, त्याचे तिकीट्स घेऊन लेझर शो कवर केला. लेझर शो पण खूप चांगला झाला. द ओनली थिंग इज की तिकडे तुम्हाला फोन, कॅमेराज, माईक्स वगैरे म्हणजे इनफॅक्ट काहीच इलेक्ट्रॉनिक्स घेऊन जायला अलाउड नाही. त्यामुळे ते तर रेकॉर्ड तर करता नाही आलं, बट दॅट एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड जो लेझर लाईट शोचा होता. आणि त्यानंतर मग आम्ही रूमवरती येऊन चिल केलं. आणि आता पण जसं बघताय 4:15, 4:20 झालंच. आम्ही थोडा वेळ आधी आता इकडे ब्रेक घेतला हाफ ॲन आवर 45 मिनिट्सचा, कारण की आम्ही बिफोर टाईम होतो. एवढ्या स्पीडमध्ये आम्ही डिस्टन्स कवर केला आहे. आणि बोललं फेरीमध्ये जाऊन एवढ्या लवकर बोर्डिंग चालू होणार नाही, मग जाऊन तिकडे करणार काय, कारण की पूर्ण MIDC एरिया आहे, तिकडे असं थांबायला वगैरे काय नाही. मग विचार केला की हायवेलाच कोणत्या तरी हॉटेलवरती थांबून ब्रेक वगैरे घेऊन थोडंसं रिलॅक्स करूया. मग तोच ब्रेक आता आपला झाला आहे आणि आपण निघालो टुवर्ड्स फेरी. साईनाथ पूर्ण रस्ता लीड करतो आहे येताना, कारण की द थिंग इज ना, आपल्याकडे मोबाईल स्टँड नाही, ह्याच्यामध्ये फोन ठेवावा लागतो. आणि टँकबॅग उन्हामध्ये खूप हीट होते, त्यामुळे फोन हीट होऊन डेड होतो त्या कारणामुळे. आणि साईनाथकडे मोबाईल स्टँड आहे तो, त्यामुळे ते जास्त हेल्पफुल आहे. आणि आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे बरोबर डिस्टन्स मेंटेन करून चाललो आहे. हे बघा, दिस इज वॉट हॅपन्स समटाईम्स. पूर्ण दगड, मोठे मोठे दगड लिटरली उडालेत माझ्या अंगावरती. नॉट पूर्ण दगड होते, ते मातीचे असे गोळे उडालेत. मस्त क्लाउडी क्लायमेट झालं. थोड्या वेळा आधी पाऊस झाला एकदम, म्हणजे हार्डली 2-3 मिनटं पाऊस पडला. पण आम्ही क्लाउड्समुळे बोललो थोडासा थांबूया, भिजायला नको, कारण की पाऊस जास्त वेळ थांबेल असं तर वाटत नव्हतं. पूर्ण ओपन आहे आणि पाऊस काय जास्त वेळ झाला पण नाही. पण क्लायमेट क्लाउडी झालं आहे आता, ऊन नाही आहे. बऱ्यापैकी आम्हाला क्लाउडी क्लायमेट मिळालं आहे, म्हणजे बोलू शकतो ऑन अँड ऑफ तर क्लाउड्स होते, सावलीच होती, असं पूर्ण वेळ ऊन तर नव्हतं. आता फेरी 4 तास घेते जनरली, 4-4.5 तास. पण आम्ही जेव्हा परवा आलो तेव्हा फेरीला, परवा नाही काल, तर फेरीला लागले 5.25 तास, 5 hours 15 minutes. त्यामुळे तो एक क्वेश्चन मार्क आहे की जर ते फेरीने लवकर आपल्या ॲटलिस्ट टाईमवरती जरी कवर केलं 4 hours तरी पण तिकडनं पुढे मग मुंबईची जर्नी जरा लवकर होईल आणि इझी होईल. कारण की जेवढं जास्त लेट होणार तिकडनं पुढे अगेन 350-355 किलोमीटर्स आहे खड्डा. तर ते 300-350 किलोमीटर्स केल्यानंतर आपण लोकेशनवर पोहोचणार आहोत. त्याला पण बऱ्यापैकी वेळ लागेल, म्हणजे ऑलमोस्ट 7 तास वगैरे तर लागतीलच. अगेन एखादा ब्रेक होईल त्यामध्ये अर्ध्या तासाचा. सो त्यामुळे फेरीने आपलं काम केलं पाहिजे. बाकी फेरीवरतून सनसेट खूप चांगला दिसतो असं इथे आम्ही जिथे थांबलो होतो त्याने सांगितलं की फेरीवरती तुम्हाला सनसेट खूप चांगला मिळेल बघायला. तर लेट्स सी. क्लाउडी तर क्लायमेट आहे, सन तर दिसतच नाही आहे. बघूया सनसेट कसा दिसतो आपल्याला. आपण ऑलमोस्ट आता बघत असाल तुम्ही तर पूर्ण पोर्ट एरियामध्ये आलं आहे. हायवे तर सोडला आहे, तर हायवे सोडल्यापासून हा पूर्ण पोर्ट एरियाच आहे. फॅक्टरीज वगैरे, इकडे रेसिडेन्स तर ॲज सच काय दिसत नाही आहे. पुढे गाव आहेत तसे, कारण की अजून आय गेस 8-9 किलोमीटर तर असेलच. लिटरली काही ठिकाणी ना मित्रांनो, बाईक चालवताना म्हणजे अशी आम्हाला थोडीशी अशी टिल्ट करून बाईक चालवावी लागली, कारण की काही ठिकाणी एवढा जास्त विंड ब्लास्ट होता की बाईक जर सरळ ठेवली तर बाईक लिटरली फेकली जायची एका साईडला. साईनाथसोबतसुद्धा हेच झालं आहे सेम. ह्या साईनाथसोबत तर मला एक्सपेक्टेड नव्हतं, पण आम्ही इंटरकॉमवरती कनेक्ट होतो तर तो बोलला की हो त्याच्यासोबत पण तेच होतं की बाईक पूर्ण फेकली जाते. तर बाईक असं थोडंसं लीन करून चालवतो आहे, लिटरली असं हवाला कट करत करत मध्येच पूर्ण बॉडीवरती विंड ब्लास्ट येतो जोरात. तरी थँकफुली आपल्याकडे हा विंड ब्लास्ट आहे. जेव्हा आम्ही हजिराला आलो होतो ना काल सकाळी, तेव्हासुद्धा लिटरली बसेस आणि ट्रक्स भरून फुल लेबर घेऊन जॉबवरती चालले होते. लिटरली पुष्पा KGF वाला सीन आठवत होता की फुल एकदम जुने विंटेज बसेस, विंटेज ट्रक्स जे मूवीजमध्ये दाखवतात तसे. एक गोष्ट तर नोटीस केली की गुजरातमध्ये रायडिंग कल्चर थोडंसं कमी आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, दिल्ली, बँगलोर साईड सगळीकडे सर रायडर्स बघून लोक सरप्राईज होत आहे. पण गुजरातमध्ये म्हणजे आता आय डोंट नो अबाउट हायवेज, बट आम्ही सोमनाथला गेलो होतो तर खूप लोकांनी वेव्ह केला, विच फील्स गुड ऑब्वियसली ॲज अ रायडर. जेव्हा कोण राईडवरती असताना वेव्ह करतं मध्ये मध्ये, तर जसं तुम्ही बघितलं की एका ठिकाणी साईनाथसोबत थांबवून लिटरली एका कपलने फोटो घेतला आमच्यासोबत सेल्फी, आणि आम्ही त्यांच्याकडून तो फोटो घ्यायचा पण विसरून गेलो ना. त्यांना आमच्या चॅनलचं नाव माहिती आहे. इनफॅक्ट सोमनाथमध्ये पण गेलो, जसं तुम्ही बघितलं की एक मुलगा
जेव्हा आम्ही सोमनाथमध्ये एंटर केलं हॉटेल शोधण्यासाठी की हॉटेलचा रस्ता कुठे, आणि सोमनाथच्या मेन गेटवरती गेलो मंदिराच्या बाईकवरती, आणि तिथे एक जण आला बाईकवरती आणि तो बोलला की चॅनलचं नाव काय आहे असं असं, अँड देन ही सेट की इट्स हिज ड्रीम असं मोटो ब्लॉग करणं, राईड करणं. असं एकदम मला 4-5-6 वर्षांपाठी घेऊन गेल्यासारखं फील झालं, एकदम नॉस्टॅल्जिक, की 4-5-6 वर्षासाठी आपल्याला पण असंच वाटत होतं की आपल्याकडे बाईक असायला पाहिजे. आपण असं जेव्हा 2-3-4 दिवस जेव्हा जसं सुट्टी मिळेल, जसं पॉसिबल होईल तसं बाईक राईड करूया. तर हे सगळं होत असतं राईडमध्ये, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी, थोड्याशा खराब गोष्टी. दिस इज लाईफ. हे लाईफमध्ये पण होतं तसं सगळंच काय एकदम हॅपनिंग नसणार ऑलवेज. कधी कधी 4-4 तास उन्हामध्ये सरळ हायवेजवरती गाडी चालवायला लागणार, कधी कधी ट्रॅफिकमध्ये खड्ड्यांमध्ये गाडी चालवायला लागत असणार. हे सगळं होत राहणार ऑलवेज. एकदम बटरी रोड तर भेटणार नाही लाईफमध्ये. लाईक दिस. काय टायमिंग आहे भाई साहेब स्पीड ब्रेकरचा. बोलून झाला आणि स्पीड ब्रेकर आला, स्लो व्हायला लागलं आपल्याला. रोड तर तसा सरळच आहे बऱ्यापैकी एंडपर्यंत ऑलमोस्ट, पण सायनाथकडे मॅप आहे तर तोच लीड करतो पूर्ण रस्ता. इथून सोमनाथपर्यंत मी लीड गेलं जाताना, आता सोमनाथवरून मुंबईला जाताना सायनाथ लीड करतो. दोघंच जण आरामात चाललो एकदम रिलॅक्स करत. बाईक सेम असल्यामुळे परफॉर्मन्स सेम आहे आणि दोघांना एकमेकांच्या बाईकची पॉवर माहिती आहे, त्यामुळे असं कुठे कोऑर्डिनेशन पण तुटत नाही की तो पाठी राहिला मी पुढे गेलो, किंवा मी पाठी राहिलो तो पुढे गेला. दिस इज अगेन फ्यू बेनिफिट्स ऑफ हॅव्हिंग सेम बाईक्स. सॉर्टेड जागा आहे पण गुजरात ट्रॅव्हल करण्यासाठी, राईड वाईडसाठी. एवढे चांगले हायवेज भेटलेत आम्हाला. जो गुजरात हायवे तो सुद्धा, आणि आतमध्ये पण सोमनाथचे हायवेज तुम्ही बघितलेत. सोमनाथला जायचे जे नको थांबूया, हे लोक खुश होतात बघून, स्माईल करून जातात. सकाळी पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बऱ्यापैकी स्कूल्स, आज सॅटर्डे असल्यावर स्कूल्स चालू होते, बरेच लोक स्कूलला चालले होते. ते लोक पण वेव करत होते ते ऑटोमधून जाताना. स्कूल इकडे स्कूल बस सिस्टम नाही, स्कूल ऑटो. दॅट वॉज ऑल्सो अगेन डिलाइटिंग मुवमेंट्स. एवढ्या विंडब्लास्टमध्ये गाडी चालवली आहे ना की आता हा पण एवढा विंडब्लास्ट फील होतं आहे, पण दिस इज लाईक एकदम ओके. आता इथून पुढे किती डिफिकल्ट विंडब्लास्ट असला तरी पण काय फरक नाही पडणार. बाईकला पूर्ण या राईडमध्ये लेसन मिळालं आहे की हाऊ टू कंट्रोल इन हेवी विंडब्लास्ट. कसं लीन कधी करावं लागेल, कसं बॅलन्स करून चालवायला लागेल. अजून एकदा फ्युलअप करावं लागणार, टॉपअप, आणि मग आय गेस आपण मुंबईला पोहोचू शकतो. सो इन टोटल आपल्याला लागले टोटल 4 टॉपअप्स, ज्यामध्ये अराऊंड 11 लिटर्स पेट्रोल ऑन अन ॲव्हरेज आम्ही फील केलं. सो यू कॅन से 44 लिटर्सचं पेट्रोल लागलं आहे. इट्स सम्स अप अराऊंड 4800, 5000 राऊंड अप करू शकतो. आता ह्याचा ॲव्हरेज बघायला गेलं तर खूप लोअर ॲव्हरेजमध्ये हे आमचा झालं, म्हणजे ॲज पर ॲडव्हेंचरचा ॲव्हरेज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मी तर आता केला नाही. डिस्टन्स अजूनपर्यंत 882 आहे. बघूया राईड संपेपर्यंत तर तुम्हाला सांगेनच की किती किलोमीटर झालं, किती पेट्रोल लागलं. ॲव्हरेज मला पण कळेल, कॅल्क्युलेट झालं तुम्हाला पण कळेल की जर सोमनाथला जायचं आहे तर किती पेट्रोल लागू शकतं. बाय द वे, हा फेरीच्या ऑप्शनपेक्षा बाय रोड इज फास्टर, 1 hour फास्टर. म्हणजे इकडून आय गेस काहीतरी 16 तास लागतात, 16 hours, आणि बाय रोड 15 hours असं काहीतरी आहे. 1 तासाचा फरक आहे बेसिकली. आणि जेव्हा की बाय रोड तुम्ही जाणार तर 220 or 250 ॲप्रॉक्सिमेटली, एवढे किलोमीटर जास्त आहेत. पण तरी पण दॅट रूट इज फास्टर, कारण की फेरी 4 तास घेते 100 किलोमीटरसाठी. जॉय राईड पण आहे, फक्त तिचं काम ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. इट इज लाईक जॉय राईड, प्रॉपर डेक्स वगैरे, एंटरटेनमेंटसाठी आतमध्ये गोष्टी आहेत, रेस्टॉरंट्स वगैरे. तो ते पण कारण आहे. आणि बोटचं मॉडेल जसं तुम्ही येताना बघितलं असेल, एकदम ओल्ड मॉडेल. लिटरली कधी कधी भीती वाटते झोपेत, जेव्हा आतमध्ये झोपलो होतो तेव्हा. आणि बऱ्यापैकी आम्हाला तर फेरीचं बुकिंग करण्यासाठी असं ॲडव्हान्स बुकिंग करून ॲसच काही फील नाही झालं की खूप हेवी रश वगैरे. ऑल्दो आम्ही थर्सडे दिवशी आलो होतो, नॉट थर्सडे, फ्रायडे दिवशी आलो होतो, वीकडे होता. आता जाताना कळेल, पण आता पण आम्ही तिकीट बुक केलं तर ऑलमोस्ट सगळे सीट्स वेकंटच दिसत होते. असं काय सीट्स फुल वगैरे तर झाले नव्हते. बट स्टील जर तुम्ही येत असाल आणि ॲडव्हान्स बुकिंग केली तर दॅट इज मोर बेनिफिशियल और ऑलवेज हेल्पफुल. 4:30 झाल्या आहेत, हाफ ॲन आवर टू गो फॉर द फेरी. फिश मार्केट नियर द पोर्ट. ऑलमोस्ट आपण आता पोर्टमध्ये एंटर करतो आहे या गेटच्या पुढून. द नेम इज दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी वेलकम्स यू टू रोरो फेरी टर्मिनल गोगा. सो आयडियली गोगा जेटी और गोगा टर्मिनल बोलू शकतो आपण. 0 किलोमीटर्स हेड फेरी. टाइम ओवर हो चुका है अभी, जल्दी निकालो. ये लो
ॲज पर द सिक्युरिटी आम्ही थोडंसं लेट आहे. जेट्टी निघण्यावरती आले आहे. 4:30 झाल्यात. ऋषिकेश भाई स्लीपर येस सर. 1313 आईडी दिखाइए. चलो सर, थँक्यू. दिस इज हाऊ द रोड टू फेरी लुक्स लाईक. मस्त समुद्राच्या मध्ये जाऊ शकतो. DGC कनेक्ट या फेरीचं ऑपरेटरचं नाव आहे. जर तुम्हाला तिकीट हवे असेल तर तुम्ही DGC कनेक्टवरतून सर्च करू शकता. विच इज DGCA वाला C आहे. DGC कनेक्ट. आतमध्ये ना खूप लांब एक व्हाईट क्रूज उभी दिसते. तर हे बघा मित्रांनो, ही आहे फेरी DGC कनेक्ट. पूर्ण एकदम सँडी कलरचा पाणी, एकदम मातीचा कलर आला आहे पाण्याला. शिवाजी महाराजांचा फोटो आहे गुजरातच्या गाडीवरती. आपने बोलते की ना ऑरेंज ही मिल्यावर स्लीपर केले भाई. बघूया आमचं रक्त आणि बघूया आमची स्ट्रिप पण स्लीपर क्लासची. चल ना भाई, चल ना. इसको हाँ अच्छा अच्छा ठीक है, टेक योर टाइम. इधर पे भी देख ना, गाड़ी अपने आप लेफ्ट राइट हो रहा है. हे बघा काय व्यू है भैया. वो किला है क्या कोई अंदर? वो अंदर किला है, आइलैंड है क्या है वो अंदर दिख रहे हो? हाँ आइलैंड नेवी का है क्या? चलो नहीं, उसने जवाब दे दिया लेकिन कि हाँ भाई नेवी का ही है ना. अपना पर्ची इधर जमा करवाने का है. ही सर हे बघा पाण्याचे वेव्स बघा भाई साहब, डेंजरस. हे तर शेड्यूल तुम्ही बघितलंच आहे. इथून पुढे काय आहे, एवढी मोठी पार्किंग आहे. दिस इज फॉर कार्स अँड बाईक्स. आय गेस यांनी बसेस वगैरे, इकडे टँकर पण वगैरे आहेत आणि खाली तर डंपर आहेत पूर्ण लोडेड. एवढी मोठी फेरी आहे. चला आता भेटूया आपण आतमध्ये किंवा डायरेक्ट सुरतच्या रोडवरती. फेरीमधून उतरायची वेळ झाली आहे. टाईम चेक इट्स 10:15 राईट नाव अँड अरायवल इज शोईंग 4:13. 313 किलोमीटर दाखवतं आहे आणि 4:13 अरायवल. 313 तर नाही आहे. येताना आम्ही एक्झॅक्टली बघितलं, ट्रिप सेट केली होती तर 330 किलोमीटर्स आहे. सो 4:30 अरायवल अँड 330 किलोमीटर्स. टोटल टाईम इट्स सेईंग 6 hours 3 minutes. त्यात आमचा एक ब्रेक होईल. आय डोंट नो, हाफ एन आवर 45 minutes किती लॉन्ग होईल. चाइना तेरा बाइक लेफ्ट साइड से थोड़ा खींच ले बस. गिरेगा अंदर तो नहीं हो कोई भी सिचुएशन में, बट लेफ्ट साइड में खींच ले बस. हाँ बस 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 बस. चल ना, क्यों रुका है? ओके. ट्रॅफिक जाम झालं आहे फेरीमध्ये सुद्धा आणि एवढी ह्यूज आहे ही फेरी. बघताय तुम्ही, इकडनं पण एंट्री आहे आणि समोरून पण एंट्री लेफ्ट साईडने. लोक ना थोडंसं गिअरमध्ये बघून एक्साईट होतात. थोडंसं नर्वस पण व्हायला होतं. यूट्यूब ऋषी नेशन RUSH आहे. वेळ पण नाही मिळाला चॅनलचं नाव शेअर करायला. टायमिंगवरती सोडलं आहे. हळूहळू उतरूया कारण की पूर्ण मेटल प्लेट आहे. वॉबल तर होते आहे. आणि वी हॅव एक्झिटेड द फेरी. टचडाऊन हजीरा फोर्ट. बघा समोर तुम्हाला दिसतंय काय लो लाईटमध्ये केवढे मोठे मोठे क्रेन्स आहेत पोर्टचे. मोठे मोठे शिप्स पण उभे आहेत. बट इकडे नेवल तर काय दिसलं नाही. दिवसभर जे उन्हामध्ये राईड केलं ना, त्यानंतर आता हे मस्त ऊन गेलं आहे आणि हवा लागते. भाई यहाँ पे कुछ ही नहीं दिख रहा है यार. काहीच नाही दिसत आहे. लिटरली एवढे ट्रक येतात, सगळी धूळ उडते. रोड इनविजिबल वाटतोय पूर्ण. स्पीड ब्रेकर आहे. हे फायदे आहेत मित्रांनो इंटरकॉम असल्याचे. तुम्हाला स्पीड ब्रेकर, खड्डे वगैरे हे सगळं शेअर करता येतं. सो दॅट तुमचा फेलो रायडर जो पाठवून येतो आहे तो पूर्ण अलर्ट असतो की काय आहे, पुढे खड्डा आहे नाही, गाडी स्लो डाऊन करायची आहे नाही. ह्या सगळ्यामुळे ना राईडची थोडीशी बस एफिशियन्सी इम्प्रूव्ह होते.
थोड़े से एफर्ट्स ईजी होतात. बारिश का सीन मैंने पूछा, मुंबई में तो कुछ सीन नहीं है बारिश का, बट अभी फ्रॉम सूरत टू मुंबई देखते क्या सीन. लग तो नहीं रहा है अभी तक कुछ. आर्सिलर मित्तल निपॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सो हे या पोर्टच्या एंट्रीचं नाव आहे. जर तुम्ही यायचं प्लॅन करा असेल, हे तुम्हाला दिसलं म्हणजे तुम्ही बरोबर हजिरा जेटीकडे चाललात. जस्ट लँडमार्क. चला मित्रांनो, दिस इज द जर्नी. आता हे रात्रीचं असंच चालू राहणार. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एकदा कनेक्ट करूया आपण लवकरात लवकर. भेटूया वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती. जर मध्ये काही अपडेट असेल तर आय विल डेफिनेटली रेकॉर्ड. चलो. सो बॉयज अँड गर्ल्स, आत्ताच आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे. जस्ट नाव गुजरात महाराष्ट्र बॉर्डर. टाईम चेक इट्स 2 AM राईट नाव. सो द थिंग इज, आम्ही आता थोड्या वेळा डिनर ब्रेक घेतला अँड वी आर कंटिन्युअसली रायडिंग. इट्स ऑलमोस्ट 125 to 130 किलोमीटर्स लेफ्ट फॉर आवर होम. सो इकडनं पुढे आता आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं फटफट डिस्टन्स कवर करू. आणि ॲज इट्स हायवे, फक्त रात्रीची ट्रक ट्रॅफिक चालू आहे, बाकी सब ठीक, बस चल रहा आहे. इकडे थोडं बेटर आहे ॲक्च्युली. रात्री राईड करतो त्यामुळे ना बरं वाटतं मस्तपैकी. काय ॲज सच खूप जास्त पेनफुल तर वाटत नाही, कारण की क्लायमेटमध्ये काय गरमी वगैरे नाही. मस्त थोडीशी थंड हवा, एकदम नॉर्मल साधी हवा ना, साध्यापेक्षा थोडीशी थंड. तर त्यामुळे रिलॅक्स वाटतं राईड करायला. लाईट्सची गरज आहे गुजरात हायवेला, पण आपल्याकडे तर लाईट्स आहेत त्यामुळे काय फरक तर पडत नाही. हे ट्रक ट्रॅफिक हे लोक तीन लेन पकडून चालवतात. एक पण लेन सोडत नाही पुढे जाण्यासाठी. त्यामुळे फक्त गाडी थोडीशी स्लो होते. बाकी आपण आता सोमनाथ हायवेवरून आलो आहे. एवढा भारी हायवे होता. इकडे गाडी स्लो करायचं कायच कारण नाही. पूर्ण मोकळा हायवे. असाच सेम हायवे पण पूर्ण मोकळा होता. तर मित्रांनो, ही तर स्टोरी अशीच चालू राहणार आहे. भेटूया आपण मुंबईमध्ये. तर जवळजवळ आमचा 5 AM अरायवल येतो. जवळजवळ 5 वाजेपर्यंत किंवा 4:45पर्यंत आम्ही पोचून जाऊ घरी मुंबईमध्ये. तर तेव्हा किती एक्झॉस्टेड असेल किती एक्झॉस्टेड नसेल, त्यामुळे ब्लॉग करेन, रेकॉर्ड करेन की नाही माहिती नाही. त्यामुळे हा ब्लॉग आपण मित्रांनो इथेच एंड करूया आता. हे सगळे ट्रक ट्रॅफिक आहे, ह्याच्यातून आपल्याला फटफट आम्ही निघून जातो. की जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर घरी जातो रेस्ट करायला. तसं तर उद्या संडे, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आज पण लेट झालं तरी पण काही टेन्शन नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आपण आता अशाच पुढच्या एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.